सरकारची झोप उडवणारा घोटाळा जालना जिल्ह्यात उघडकीस आलेला आहे। जालन्यात तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि गारपिटीचं तब्बल 50 कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप होतोय। आणि धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून हा घोटाळा केल्याचं समजतंय। एकाच शेतकऱ्याच्या नावावरती वेगवेगळे VK नंबर बनवून घोटाळा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि दरम्यान या घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। 50 कोटी हडपले गेलेत, आकडा नक्कीच छोटा नाहीये। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पीक अनुदानाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या तक्रारीच्या प्राथमिक तपासणीमध्ये ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत। काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे, काही ठिकाणी बोगस अशा याद्या जोडून अनुदान उचललेले आहेत। ही जेव्हा तक्रार प्राप्त झाली, त्या अनुषंगाने जानेवारी महिन्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग, त्याचबरोबर EGS डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लोणावत मॅडम, ही त्रिस्तरीय अशी समिती आहे, ती या घटनेची चौकशी करत आहे। तर नेमका हा घोटाळा झाला कसा, आपण सविस्तर पाहूयात। अतिवृष्टी आणि गारपिटीचे 50 कोटी अनुदान तलाठी आणि ग्रामसेवकांनी लाटल्याचा आरोप होतोय। तहसीलदारांचं लॉग इन आणि पासवर्ड वापरून घोटाळा करण्यात आलाय। एकाच शेतकऱ्याच्या नावावरती अगदी वेगवेगळे VK नंबर बनवून घोटाळ्याचा अंदाज आता बांधला जातोय। जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिसत्रीय समितीकडून घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे। तर अंबड आणि घनसावंगीतील 80 गावांची तपासणी पूर्ण झाली आहे। इतरही गावांची तपासणी आता केली जाणार आहे आणि त्यामुळेच हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीतच कुंपणानं शेत खाल्लं असा काहीसा प्रकार जालन्यात उघडकीस आलाय।